आरोग्याला निरोगी ठेवणारी पालक रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला मग वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक जुडी पालक घेतली आहे आणि पालक स्वच्छ निवडून घेतली आहेत। त्याचे देठ घेतलेले नाही, फक्त पानं घेतलेली आहेत आणि ही पालक आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। पालक धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये छान प्रकारे निथळून घ्यायचे आहे, कारण आधीच पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे रेसिपी बनवताना पालकला अजून पाणी सुटेल। त्यामुळे पालक आधीच आपण अशा प्रकारे निथळून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे पालक धुतली गेली आहे। आता बाजूलाच गॅसवर एका कढईमध्ये अगदी हाय फ्लेमवर पाणी गरम करून घेऊया आणि त्यामध्ये 1 चम्मच साखर सुद्धा टाकूया। साखर टाकल्यानंतर ही पालक लगेच या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि 3 मिनिटांनंतर पालक छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। जास्त पालक अजिबात शिजवू नका, नाहीतर पालकमधील जेवढेही जीवनसत्व असतील तेवढे या उकळत्या पाण्यामध्ये निघून जातील। फक्त 3 मिनिटांपर्यंत पालक आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि लगेचच एका बाउलमध्ये अगदी थंडगार पाणी घ्यायचं आहे। बर्फाचं पाणी घेतलं तरीही चालेल। अगदी थंडगार पाण्यामध्ये ही पालक लगेच टाकून द्यायची आहे। म्हणजे काय होतं की पालकची कुकिंग प्रोसेस लगेच थांबते आणि अगदी 1 मिनिटापर्यंत ही पालक या थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि लगेच निथळून घ्यायची आहे। आता लगेच पालक निथळली की लगेच एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये ही पालक लगेच ट्रान्सफर करून द्यायची आहे। आता या पालकमध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकूया। जर तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर मिरचीची क्वांटिटी वाढवा आणि जर कमी तिखट खात असतील तर मिरचीची क्वांटिटी कमी केली तरीही चालेल। आता याची छान प्रकारे बारीक अशी फाईन प्युरी तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकतात आपण पालक 3 मिनिटे उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर लगेच गार पाण्यात टाकल्यामुळे अगदी मस्त हिरवीगार प्युरी इथे तयार झाली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे चटणीसुद्धा तयार करू शकतात। आता आपली पालक प्युरी छान प्रकारे तयार झाली आहे। आता एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 5 काजू, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी चॉप करून घेतले आहे। आता या सर्व जिन्नस एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पूर्ण अशी बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे। प्युरी करत असताना पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही, कारण टोमॅटोमध्ये आधीच खूप जास्त प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे ही प्युरी लगेच तयार होते। आता प्युरीसुद्धा तयार झाली आहे। आता एका कढईमध्ये अगदी मीडियम फ्लेमवर 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपण टाकणार आहोत पनीर। तर इथे मी 300 ग्रॅम पनीर घेतला आहे। जर तुम्ही तुकडे तुकडे करून पनीर रोस्ट करत असणार तरीही चालेल, पण इथे मी अख्खाच पनीर या ठिकाणी तेलामध्ये 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत रोस्ट करणार आहे। त्यामुळे काय होतं की पनीरचे तुकडे अगदी बिखरले जात नाही आणि छान प्रकारे त्याला सुवाससुद्धा येतो आणि चवसुद्धा येते। तर इथे मी 3 मिनिटांपर्यंत पनीर तेलामध्ये छान प्रकारे परतून घेतलं आहे। आता पनीर काढूया आणि त्याच कढईमध्ये परत 2 चम्मच तेल टाकूया। तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरे टाकायचं आहे आणि 1 तेजपत्ता अशा प्रकारे 2 तुकडे करून टाकून द्यायचा आहे। जिरे छान प्रकारे फुललं की यामध्ये अगदी बारीक चॉप केलेला कांदासुद्धा टाकायचा आहे। कांदा मी मीडियम साईजचा अगदी बारीक चॉप करून घेतला आहे। तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल, अगदी थोडीशी मुठभर बारीक चॉप करून या ठिकाणी कांद्याच्या चॉप केलेल्या बारीक फोडींबरोबर टाकली तरीही चालेल। त्यालासुद्धा अतिशय भारी चव येते आणि रेसिपीसुद्धा अतिशय भारी बनते। तर या ठिकाणी आपण अगदी गोल्डन कलर येईपर्यंत कांदासुद्धा छान परतून घेतलेला आहे। कांदा परतल्यानंतर लगेच यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया। जे आपण वाटण बनवलं होतं टोमॅटोचं ते वाटण टाकूया। वाटण टाकल्यानंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून परत हे पाणी टाकून घेऊया, म्हणजे मिक्सरमधील प्युरी वाया जात नाही। आता हे मिश्रण छान प्रकारे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांपर्यंत ही प्युरी छान प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आता केव्हाही आपण टोमॅटो चॉप केले किंवा प्युरी टाकल्यानंतर अशा प्रकारे अर्धा चम्मच मीठ टाकून जर प्युरी व्यवस्थित शिजवली ना तर पटकन शिजते आणि तेलसुद्धा लवकर सोडते। तर बघा, तुम्ही बघू शकतात अगदी 3 मिनिटांनंतर छान प्रकारे टोमॅटो मस्त शिजलेले आहेत आणि तेलसुद्धा आलेलं आहे। आता काही मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती काळा मसाला, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीही चालेल, आणि 1 चम्मच धने पावडर टाकून सर्व जिन्नस मस्त अशी मिक्स करून घेऊया।
मिक्स झाली की अगदी 4 मिनिटापर्यंत अगदी गॅसच्या लो फ्लेमवर हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत अतिशय छान मसाला परतून घेऊया। अशा प्रकारे मसाला व्यवस्थित परतला ना तर भाजीला रेसिपीला अतिशय छान चव येते। कुठलीही भाजी करा तुम्ही तर अशा प्रकारे मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतला ना तर रेसिपीला छान चवसुद्धा येते आणि तर्रीसुद्धा येते। आता या स्टेजला 1 चम्मच कसुरी मेथी क्रश करून इथे घेतलेली आहे। जर तुमच्याकडे नसेल तर कोथिंबीर टाकली तरीही चालेल। तर अशा प्रकारे मसाला छान तयार झाला की लगेच पालक प्युरी टाकून त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्सर छान फिरून घ्यायचं आहे आणि लगेच ही पाणी टाकून द्यायचं आहे। तर सर्व जिन्नस एकत्र करून द्यायचे आहेत। आता या ठिकाणी जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी करा आणि जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल। अगदी 5 ते 6 मिनिटांनंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर प्युरीला छान प्रकारे उकळी आली आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि या भाजीला अतिशय छान सुवाससुद्धा आला आहे। आता भाजी अजून रुचकर बनण्यासाठी यामध्ये टाकणार आहोत आपण 3 चम्मच ताजी मलाई, जी आपण रेग्युलर दूध तापवतो ना, दुधावरची साय इथे मी 3 चम्मच घेतली आहे। जर तुमच्याकडे व्हिप क्रीम भेटत असेल तर व्हिप क्रीमसुद्धा तुम्ही या ठिकाणी 3 चम्मच घेऊन फेटून घ्या आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे। तर आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि छान अशी उकळी आणून घेऊया। पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक असतात आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात। तर इकडे आपली जी भाजी आहे ती सुद्धा छान प्रकारे उकळलेली आहे। आता ह्या स्टेजला अगदी 1 ते 1.5 चम्मच बटर टाकूया। बटरने अतिशय छान रेसिपीला चव येते। आता बटर छान प्रकारे मेल्ट झालं की यामध्ये पनीरचे अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेऊया आणि हे सर्व पनीर या भाजीमध्ये टाकूया। तर सर्व पनीर या ग्रेव्हीमध्ये अतिशय छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि वरून झाकण ठेवून अगदी 5 ते 6 मिनिटापर्यंत ही रेसिपी छान प्रकारे वाफवून घेऊया। घड्याळानुसार 6 मिनिटानंतर झाकण काढूया आणि बघा किती छान प्रकारे सुवासिक, सुगंधित आणि टेस्टी अशी हेल्दी रेसिपी आपली तयार झाली आहे। या रेसिपीला आपण सगळेजण पालक पनीर नावाने ओळखतो। अशी चमचमीत आणि हेल्दी रेसिपी बाहेरून हॉटेलमधून खाण्यापेक्षा किंवा आणण्यापेक्षा घरीच बनवूया आणि घरीच छान प्रकारे सर्वांसोबत सर्व करूया। रेसिपी छान अजून टेस्टी बनण्यासाठी एक तडका तयार करून घेऊया। एका पॅनमध्ये 2 चम्मच तूप छान प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चॉप करून टाकायच्या आहे। त्यानंतर 10 ते 15 बारीक कढीपत्त्याची पानं, 2 मिरची अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत। लसूण टाकताना पेस्ट न टाकता अशा प्रकारे जर बारीक चॉप करून टाकलं ना तर तडक्याला अतिशय भारी चव येते। तर या ठिकाणी 2 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर छान प्रकारे लसूण, मिरची आणि कढीपत्ता छान रोस्ट करून घेऊया आणि त्यामध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट टाकून छान प्रकारे मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान प्रकारे सुवास आला की लगेच गॅस ऑफ करायचा आहे आणि फोडणी आपली रेडी झाली आहे। आता हा जो तडका आहे हा तडका आपल्या पालक पनीर रेसिपीवर टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात मी एका बाउलमध्ये पालक पनीर काढून घेतली आहे आणि ह्या बाउलमध्ये आपण हा तडका टाकून दिला आहे आणि मिक्स करून घेणार आहोत। तर अतिशय डेलिशियस, टेस्टी, हेल्दी आणि चमचमीत अशी पालक पनीर आपली रेडी झाली आहे। आता ही पालक पनीर आपण लच्छा पराठा, आपला साधा पराठा, चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा अतिशय अप्रतिम पद्धतीने सर्व करून खाऊ शकतो। अतिशय पोटभरीचं जेवण तयार झालं आहे। मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सगळेजण अगदी बोटं चाकून ही रेसिपी नक्की खाणार। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, सर्वांसोबत सर्व करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि हॅपी राहा। थँक्स फॉर वॉचिंग।